हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन स्टडी रूममध्ये असतो. मित्रांनो, सायलीने सर्वच गोष्टी लाल करून ठेवल्यामुळे अर्जुन कन्फ्यूज झालेला असतो. अर्जुनने सायलीला एक पुस्तक आणायला सांगितलेले असतं, तेव्हा सायली त्याला पुस्तक आणून देते. तेव्हा त्याही पुस्तकाचा कवर लाल रंगाचा असतो. हे बघून अर्जुन म्हणतो, सायली, या पुस्तकाला पण लाल रंगाचा कवर लावलं? तर सायली हसत म्हणते, नाही सर, ते आधीपासूनच आहे. मग अर्जुन म्हणतो, थँक्यू हे पुस्तक लाल न केल्याबद्दल. मित्रांनो, आता अर्जुन स्टडी करत असतो. इकडे सायलीला तिथंच थांबायचं असतं, पण अर्जुन थांब म्हणत नाही ना, म्हणून ती इकडे तिकडे करत असते. तेव्हा सायली म्हणते, सर, इथं स्वयंपाकघरात आहे मी, तुमचं चालू दे, माझी सगळी कामं झाली आहेत, पण इथं थांबून तरी काय करू मी? अर्जुन सायलीला हो म्हणतो आणि त्याच्या कामामध्ये व्यस्त राहतो. मित्रांनो, अर्जुनने इथं थांब म्हणावं या अपेक्षेने सायली तिथेच घुटमळत असते. ती नाराज होऊन बाहेर जाणार असते, इतक्यात अर्जुन तिला आवाज देतो, मिसेस सायली. मित्रांनो, लगेच सायली खुश होते आणि अर्जुनजवळ जाते आणि काय सर असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुमचं काम झालंय ना किचनमधलं? मग इथेच बसा ना, मी आपल्या केसवरच काम करतोय, तुमची हेल्प होईल मला. मग लगेच सायली खुश होऊन हो म्हणते आणि अर्जुनजवळ जाऊन बसते. मित्रांनो, सायलीला खाली बसलेलं बघून अर्जुनही खाली तिच्याजवळ बसतो आणि सायलीला केसचे काही पॉईंट सांगत असतो. त्यामध्ये महिपतला अटक झाली याचा पॉईंट आपल्या मधुभाऊंच्या केसमध्ये कसा उपयोगी पडेल यावर ते चर्चा करत असतात. शिवाय साक्षी आणि तन्वी यांच्याविषयीही बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊंनी विलासचा खून केला हे तन्वीनं बघितलं आहे आणि अशी साक्ष तिनं कोर्टात पण दिली आहे, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. मग सायली म्हणते, सर, पण प्रिया खोटं बोलते, विलासचा खून मधुभाऊंनी नाही केला. अर्जुन म्हणतो, हो, हे आपल्याला माहीत आहे, पण हे कोर्टात सिद्ध करणं जास्त गरजेचं आहे. मित्रांनो, आता इकडे नागराजने प्रॉपर्टीचे पेपर प्रियाकडून घेतलेले असतात, त्यामुळे प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती रूममधील वस्तू इकडे तिकडे फेकत असते. तर प्रिया स्वतःशीच रागाने म्हणत असते, त्या नागराजची हिंमत कशी झाली माझ्यावर हात उचलायची? मी काय रस्त्यावर पडलेली आहे का? त्याला वाटत होतं त्याला हवं तसं नाचवेल आणि मी नाचेन. आतापर्यंत मी हेच करत होते, पण आता नाही. कितीही आणि कुठल्याही पेपरवर सह्या घे, पण मी किल्लेदारची प्रॉपर्टी तुला नाही मिळू देणार नागराज. उलट या घरातून बाहेर कसं हकलवते हेच बघ. फक्त हे सगळं कसं करायचं आणि कधी करायचं हे नीट प्लॅन करायला हवं. मित्रांनो, प्रिया खूपच चिडलेली आहे. आता इकडे साक्षी फोनवर बोलत असते. तिला कोणीतरी त्यांच्या व्यवसायामध्ये गुंतवलेले पैसे 2 दिवसात परत मागत असतो. तेव्हा साक्षी म्हणते, अहो सर, मी 2 दिवसात सगळी अमाऊंट एकत्र कशी देणार, माझ्यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, साक्षी त्या व्यक्तीला रिक्वेस्ट करत असते, पण ती व्यक्ती साक्षीचं काहीच ऐकत नसते. चैतन्य तिथे आलेला असतो आणि तो हे सगळं ऐकत असतो. साक्षी रागाने फोन टाकते. तेव्हा चैतन्य म्हणतो, साक्षी, काय प्रॉब्लेम झालाय का? मग साक्षी चिडून चैतन्याला म्हणते, काहीच प्रॉब्लेम नाही, मजेत आहे ना मी, दिसतंय ना तुला, आणि झाला असेल प्रॉब्लेम तर तू काय करणार आहेस? फक्त सिंपती देण्याशिवाय काहीही करू शकत नाहीस तू. मित्रांनो, चैतन्य काहीच बोलत नाही, तो तिथेच खाली बसतो. मग साक्षी त्याच्याजवळ येऊन त्याला सॉरी म्हणते आणि हे सगळं असं अचानक घडतंय ना, की ह्या सगळ्या गोष्टी मला हँडल करता येत नाहीत आणि यामध्ये तूच माझा आधार आहेस ना चैतन्य. तर चैतन्य म्हणतो, हो, माहीत आहे मला, आता सांग नेमकं काय झालं होतं. तर साक्षी म्हणते, चैतन्य, अण्णांना अटक झाल्यामुळे सगळ्यांना असंच वाटतंय की मी सुद्धा फ्रॉड आहे आणि ते त्यांच्या इन्व्हेस्टमेंट परत मागतायत. आता तूच सांग, आता मी काय करू? तर चैतन्य म्हणतो, तू एकटी नाहीस, आपण दोघांनी मिळून करायचं. अण्णांनी जे काही केलं असेल, पण तू निर्दोष आहेस हे मी सगळ्या जगाला पटवून देणार. सगळं नीट होईल साक्षी, मी आहे ना. आता इकडे अर्जुन रूममध्ये आलेला असतो आणि तो पाहतो की सायलीने सर्व लाल वस्तू काढून ठेवलेल्या असतात. म्हणून तो तिला विचारतो, तुम्ही का काढलं सगळं? छान वाटत होतं ना? तर सायली म्हणते, असं तोंड देखलं बोलू नका. मग अर्जुन म्हणतो, फॉर अ चेंज छान वाटत होतं. मग सायली अर्जुनला म्हणते, अहो ऐका ना, ते ब्लँकेट देता का? कपाटात ठेवायचं आहे. हे ऐकून लगेच अर्जुन म्हणतो, एक मिनिट, इथं आपल्याशिवाय कोणी आहे का? मग तुम्ही अहो ऐका ना असं का म्हणालात? असं कोणाला ऐकवण्यासाठी म्हणालात का? दाराबाहेर कोण आहे का? तर सायली म्हणते, नाही, ते कोणासमोर तुम्हाला कशी हाक मारायची ह्यात माझा गोंधळ उडतो ना, म्हणून चुकून तोंडातून अहो निघालं. तर अर्जुन म्हणतो, इट्स ओके मिस गडबड घोटाळा, असू दे. मग अर्जुन मोबाईल घेऊन बाजूला होतो आणि सायली ब्लँकेट कपाटात ठेवते. अर्जुन मनातल्या मनात म्हणतो, चुकून म्हणाला असलात तरी तुमच्याकडून अहो असं ऐकायला खूप गोड वाटतं. सायलीही मनातल्या मनात म्हणते, चुकून नाही अहो म्हणाले,
म्हणावंसं वाटलं म्हणून. पण मला अचानक यांना अहो असं म्हणावंसं का वाटलं असेल? मित्रांनो, अर्जुन आणि सायली दोघेही गोंधळतात. आता इकडे खाली कल्पना प्रतापरावांची वाट पाहत असते. ती म्हणते, किती उशीर झाला, यांना अजून कसे आले नाहीत? तर विमल म्हणते, वहिनी तुम्ही साहेबांना फोन करून विचारा ना. तर कल्पना म्हणते, नको अगं, त्यांनी मला सांगितलं होतं त्यांच्या उशिरापर्यंत मीटिंग्स आहेत. बघू अजून अर्धा तास वाट, मग करते फोन. तर सायली कल्पनाजवळ येते आणि म्हणते, आई नका काळजी करू, येतील बाबा. बरं उद्या मटकीची उसळ करू का, असं सायली विचारते. मग कल्पना म्हणते, हो. तर सायली म्हणते, बरं मग आता मी मटकी भिजत घालते. मग सायली किचनमध्ये जाते. इतक्यात प्रतापराव येतात. मग कल्पना खुश होते आणि म्हणते, अहो आज कामाचा खूप लोड होता का? थकलात का तुम्ही? बसा इथे. आता कल्पना प्रतापला पाणी देते आणि म्हणते, मी जेवायला वाढते तुम्हाला. प्रतापराव म्हणतात, नको, इतक्या उशिरा जेवल्यावर ॲसिडिटी होईल, मी जरा पडतो जाऊन. तर कल्पना म्हणते, अहो थांबा, बसा जरा इथे. तुम्ही जर उपाशी झोपलात ना तर ॲसिडिटी होईल. मी तुमच्याकरता थंड दूध घेऊन येते, बसा. मग प्रतापराव बसतात. तेव्हा कल्पना विमलला ग्लास आणि साखर आणायला सांगते. मित्रांनो, सायली कल्पना आणि प्रतापराव यांच्यातील प्रेम बघत असते. कल्पना किती प्रेमाने प्रतापरावांची काळजी घेते आणि कल्पना प्रतापरावांना अहो म्हणते. हे सगळं सायली कौतुकाने बघत असते. कल्पना प्रतापरावांना म्हणते, थंड दूध प्या म्हणजे तुमचा थकवा जाईल. तर प्रतापराव म्हणतात, थकवा गेला? अगं तू मला अहो अशी हाक मारलीस ना, तेव्हाच माझा थकवा पळाला. कल्पना म्हणते, म्हणजे? तर प्रतापराव म्हणतात, कल्पना आपल्या लग्नाला इतकी वर्षे झालीत, पण अजूनही तू मला अहो असं म्हणून हाक मारतेस ना, तेव्हा मला असं वाटतं की आपलं आत्ताच लग्न झालंय. कल्पना म्हणते, काहीतरीच काय? तर प्रताप म्हणतो, अगं तुला आठवतंय का, लग्नाच्या पहिल्या वर्षात तू मला दारापर्यंत सोडायला यायचीस. पूर्ण आई बाबा तिथेच बसलेले असायचे, पण त्यांच्या नकळत तू अहो म्हणून बाय करायचीस. आठवतंय का तुला? अगं कल्पना, बायको नवऱ्याला अहो अशी हाक जेव्हा मारते ना, त्यात जे प्रेम आहे ना, ते जगात कुठे नाही. कल्पना म्हणते, अहो पुरे आता सायली आणि विमल ऐकतायत ना. तर प्रतापराव म्हणतात, अगं मग ऐकू देत ना. अगं मी तर म्हणतो, माझी बायको जेव्हा मला अहो अशी हाक मारते ना, तेव्हा सगळ्या जगाने ऐकायला हवी. तर सायली मनातल्या मनात म्हणते, अहो खरंच किती गोड आहे हा शब्द, म्हणूनच मगाशी माझ्या तोंडून नकळत निघून गेला. तेव्हा इतकं छान वाटलं ना. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली रूममध्ये असते आणि तेव्हा तिने अर्जुनला जेव्हा जेव्हा अहो असं बोलवलेलं असतं ना, ते सगळे क्षण तिला आठवत असतात आणि ती लाजत असते. सायली अर्जुनच्या फोटोसमोर जाऊन त्याला बघून हळूच अहो अशी हाक मारते. सायली अर्जुनचा फोटोच पाहत असते. अर्जुन आंघोळ करून बाहेर येतो आणि सायलीला कॉफी मिळेल का असं विचारतो. तेव्हा सायली गडबडते आणि अर्जुनला कॉफी देते. अर्जुन आरशात बघून आवरत असतो आणि सायली त्याच्या मागे मागे जात असते. ती अर्जुनला अहो म्हणण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन आवरण्याच्या नादात असतो. त्याचे लक्ष सायलीकडे नसतं. तो कॉफी पित असतो. पाठीमागे वळून पाहतो तर सायली डोळे झाकून अहो म्हणण्याच्या तयारीत असते. नंतर अर्जुनने बोलल्यावर ती चाच पडते. अर्जुन म्हणतो, काय झालं, तब्येत बरी आहे ना? सकाळपासून तुमचा आवाज रूममध्ये ऐकायला नाही आला. कसला गडबड घोटाळा नाही ना? बऱ्या आहात ना तुम्ही? तर सायली म्हणते, हो हो, काही नाही झालं सर. मित्रांनो, मग सायली लाजत लाजत दरवाजाजवळ जाते आणि अर्जुनला बाय म्हणून बाहेर जाते. तेव्हा अर्जुन सायलीला बघून म्हणतो, काय झालंय सायलीला, त्या इतक्या वेड्यासारखं का वागतायत? आता इकडे खाली किचनमध्ये सायलीने अर्जुनचा डब्बा भरलेला असतो आणि तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते, हे जर डब्बा न घेता ऑफिसला जायला निघाले तर मलाही त्यानिमित्ताने यांना बाय करता येईल. मग सायली अर्जुनचा डब्बा झाकून लपवून ठेवते. विमल आणि कल्पनाही तिथेच असतात. अर्जुन ऑफिसला जायला येतो तेव्हा सायलीला टिफिन द्यायला सांगतो. सायली म्हणते, हो हो, पण डब्बा सापडत नाही. मित्रांनो, सायली डब्बा शोधायचं नाटक करते. तेव्हा कल्पना म्हणते, अगं कुठं ठेवलास डब्बा? तू तर सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवतेस ना. मग? तर अर्जुन म्हणतो, मला उशीर होतोय, मी निघू का? तर मित्रांनो, डबा विमलला सापडतो. मग ती सायलीला सांगते आणि म्हणते, तुम्हीच तिथे ठेवला असाल आणि विसरला असाल. मग अर्जुन म्हणतो, दे पटकन. मग विमल डबा देते. नंतर कल्पना आणि विमल सामानाची यादी करत बसतात. अर्जुन डबा घेऊन जातो, पण गाडीची किल्ली तिथेच राहिलेली असते हे सायलीच्या लक्षात येतं. ती किल्ली घेणार इतक्यात अर्जुन येऊन किल्ली घेऊन जातो आणि जाताना बाय करतो. कल्पनाही बाय म्हणते. मग सायली अर्जुनच्या मागे मागे जाते. तेव्हा ती अहो म्हणण्याचा प्रयत्न करत असते, पण तिच्या तोंडून शब्द फुटत नसतात. नंतर ती अहो अशी हाक अर्जुनला मारते
मग अर्जुन लगेच मागे वळून बघतो. दोघेही एकमेकांच्याकडे प्रेमाने बघत असतात. मित्रांनो, आता उद्याच्या भागामध्ये प्रियासाठी अर्जुन आणि सायली एक प्लॅन करतात. बघूयात मग प्रिया या प्लॅनमध्ये सापडते का ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.